भंडारा जिले के जिला सर्जन द्वारा 8 निजी अस्पतालों को 100 बेड की अनुमति दिए जाने के मामले में सामाजिक कार्यकर्ता परमानंद मेश्राम ने गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने महाराष्ट्र राज्य के स्वास्थ्य मंत्री को सीधा ज्ञापन सौंपते हुए पूरे मामले की उच्च स्तरीय जाँच की मांग की है। परमानंद मेश्राम के अनुसार जिन अस्पतालों को 100 बेड की अनुमति दी गई है, उनकी वर्तमान भौतिक क्षमता केवल 25 से 30 बेड की है। ऐसे में यह सवाल उठता है कि बिना किसी वैध और वैज्ञानिक निरीक्षण के उन्हें यह अनुमति कैसे दी गई। मेश्राम का कहना है कि यह कार्रवाई जन स्वास्थ्य के लिए एक बड़ा खतरा है और इसके पीछे आर्थिक तथा राजनीतिक स्वार्थ भी जुड़े हो सकते हैं। आरटीआई कार्यकर्ता शमशेर खान द्वारा प्राप्त जानकारी के अनुसार भंडारा शहर के नाकाडे अस्पताल ने 70 अतिरिक्त बेड की अनुमति के लिए आवेदन किया था। जिला सर्जन ने बिना वैध आधार के यह अनुमति दे दी थी। जैसे ही यह मामला मीडिया के सामने आया, 19 मई 2025 को उक्त अनुमति का पत्र तत्काल रद्द कर दिया गया। परमानंद मेश्राम ने यह भी आरोप लगाया है, जिला अस्पताल में पदोन्नति प्रक्रिया के दौरान नियमों को ताक पर रखकर मनमानी की गई है। 13 योग्य कक्षा 1 मेडिकल अधिकारियों को नजरअंदाज करते हुए डॉक्टर मधुकर कुमरे को अतिरिक्त कार्यभार सौंपा गया, जो नियमों के खिलाफ है। सभी 100 बेड वाले निजी अस्पतालों की निष्पक्ष जांच, नियम विरुद्ध दी गई अनुमतियां रद्द कर संबंधित अधिकारियों पर बर्खास्तगी की कार्रवाई, संबंधित डॉक्टरों और अस्पतालों के खिलाफ आपराधिक मामला दर्ज किया जाए। पदोन्नति प्रक्रिया में हुई अनियमितताओं की जांच, जिला सर्जन के कार्यकाल में किए गए टेंडर, खर्च और योजनाओं की गहराई से जांच की जाए, ऐसी मुख्य मांगे है। परमानंद मेश्राम ने स्पष्ट चेतावनी दी है कि यदि इस मामले में निष्पक्ष जांच और कड़ी कार्रवाई नहीं की गई तो वे लोकतांत्रिक पद्धति से आंदोलन छेड़ेंगे। भंडाऱ्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये अनेक भोंगळ कारभाराला मदत केली, चालना दिली। या भंडाऱ्यामध्ये म्हणजे भंडारा जिल्ह्यात 8 दवाखान्यांना त्यांनी नियमबाह्य 100 खाटाची परवानगी दिली। ज्या दवाखान्यांना किंवा ज्या दवाखान्याची क्षमता ही 30च्या आतमध्येही असेल आणि चौकशी समिती बसवली, त्या चौकशी समितीचा अहवाल आहे की श्री नाकाडे यांच्या दवाखान्यामध्ये अनेक त्रुटी त्यांना आढळल्या। त्यांनी शिफारस केली की त्यांनी ते त्रुटी आढळल्यामुळे देता येत नाही, पण एक खाली लाईन लिहितात आणि ती लाईन अशी आहे की काही शर्ती आणि अटीच्या आधारावर यांना वाढीव 70 खाटाची परवानगी दिली जात आहे। आमचा मुद्दा असा आहे की तुम्हाला आठवत असेल 2021 मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आग लागली होती आणि त्यामध्ये साधारणतः 11 नवजात मुलांचा जळून मृत्यू झाला होता। मी मागच्या वेळेसही बोललो होतो की या जिल्ह्यातल्या एकूण समाज माध्यम समाजातील लोकांना, इथल्या नेत्यांच्या तर भावना बोतड झालेल्या आहेत, त्यांना शरम लाज राहिलेली नाही आहे। पण जनतेला माझा प्रश्न आहे, कारण इथल्या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांची कोणतीही माणसांची मुलं, यांच्या बायका, यांच्या कुटुंबातली लोक सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेत नाही, तर या सामान्य रुग्णालयामध्ये अत्यंत गरीबातला गरीब माणूस रुग्णालयामध्ये जातो। मग माझ्यासारखा गरीबाची जर तिथे मुलं दवाखान्यामध्ये जन्माला येतात आणि या डॉक्टरांच्या नालायक आणि हलगर्जीपणामुळे माझ्या 11 मुलांचा जीव जातो, याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे ना। तत्कालीन सरकारने 11 मुलांच्या जडित कांडाला एका कंत्राटी नर्सला जबाबदारी धरलं, परंतु ज्यांची जबाबदारी निश्चित करून ज्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजे होते, हे सर्वचे सर्व अधिकारी बाहेर पडलेत। आणि आम्ही स्वतःला नेता समजणारे लोक, स्वतःला इथे असणारे पदाधिकारी म्हणणारी माणसं, आमदार खासदार शांत शंडासारखे बसलो होतो। तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे या जडित कांडाचा मी का इथं उल्लेख करतो आहे, या जडित प्रकरणाचा मी उल्लेख का केला, त्याला कारण असं आहे की या जिल्हा शल्य चिकित्सकांनी भंडाऱ्यामध्ये 8 दवाखान्यांना ज्यांची क्षमता 30 खाटाच्या वर किंवा 25 खाटाच्या वर नाही आहे, अशा लोकांना, अशा दवाखान्यांना 100 खाटाच्या दवाखान्याची परवानगी दिली। 100 खाटाचे दवाखान्याची परवानगी, खाटाची परवानगी जर द्यायची असेल तर त्यांचे नियम आणि निकष वेगळे आहेत।
सर्व निकष धाब्यावर बसवायचे, नियमाची पायमल्ली करायची आणि त्यांना सरळ द्यायचा. हे 100 खाटाच्या दवाखान्याचा गौडबंगाल काय आहे माहिती का? कारण 100 खाटाच्या दवाखान्याचं जर यांच्याकडे जर त्यांना परवानगी मिळाली तर सरकारचे जे काही धोरणं आहेत, सरकारकडून ज्या काय पॉलिसीज आहेत गरीब माणसांना त्यांना उपचार घेता यावं म्हणून जो सरकार त्यांची पॉलिसीचे पैसे म्हणजे त्यांच्या उपचाराचा खर्च लागतो त्याच्यावर डल्ला मारायचा. 100 खाटाची परवानगी यासाठी यांना हवी आहे कारण त्या माध्यमातून मग यांना ANM, GNM आणि जे काही ते स्टाफ नर्सिंग वगैरेचा जो काही त्यांना कोर्स आणावा लागतो ते मिळतं. परंतु हे लोक विसरतात की या जसा सरकारी दवाखान्यामध्ये मागच्या 2021मध्ये जो जडित कांडामध्ये आमची 11 मुलं नवजात मुलांचा मृत्यू झाला, उद्या याच दवाखान्यामध्ये ज्या खाजगी दवाखान्यांमध्ये ज्यांची क्षमता नाही, ज्यांच्याकडे जे नगर परिषदेने किंवा सरकारनं घालून दिलेल्या नियम आणि निकषाला धाब्यावर बसवलं जातं, उद्या त्याच दुर्दैवानं या दवाखान्यामध्ये जर अपघात झाला तर याची जबाबदारी निश्चित कोणाला करायची? या CSची किंवा CS सोबत असणारे जे अधीनस्थ अधिकारी असतील ज्यांनी त्यांना परवानगी दिली, तुमची मुलं मरणार आहेत का? हे इथले असणारे हे शंड इथला जो आमदार खासदार जे कोणी पदाधिकारी असतील, तुमच्या मुलांना काय होणार आहे का? तुमच्या कुटुंबातला कोणी जाणार आहे का? की कुटुंबातला माणसं सामान्य लोकांची जातील? का होतं हे सर्व? कारण इथला CS म्हणतो की माझ्या दोन्ही आमदार माझ्या सोबत आहेत, माझा कोणी वाकडा करू शकत नाही. माझा प्रश्न इथल्या आमदारांना आहे, किती खाली पडणार आहात तुम्ही? रस्ते खाऊन टाकतात, बिल्डिंगा खाल्ल्या, रोडं खाल्लेत, सर्व खाता, निदान जनतेच्या सुरक्षेसाठी तरी त्यांची माती खाऊ नका. ज्यांनी तुम्हाला सर्व सोडून तुम्हाला मतदान करून तुम्हाला निवडून दिलं यासाठी नाही की तुम्ही माझ्या परिवाराच्या आरोग्याशी, माझ्या परिवाराच्या भविष्याशी खेळवाड कराल. आणि जे अधिकारी तुमच्या नावाने इथे ज्या पद्धतीचा नंगानाच यांचं चाललं आहे, तुम्ही त्याला पाठिंबा देताय. काही तर शरम असली पाहिजे तुम्हाला. या पद्धतीची एक तक्रार आम्ही केली आणि म्हणून इथल्या असणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी नाकाळे हॉस्पिटलची 70 खाटाची परवानगी नाकारल्याचा पत्र 19 मेला दिलं आहे. म्हणजे आत्ता परवाच्या 4 दिवसाच्या आधी 19 मेला इथल्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यांची परवानगी नाकारली. याचा अर्थ असा की तो दवाखाना, तो नाकाळेचा दवाखाना, तो 100 खाटाच्या दवाखान्याची परवानगी देण्याचा नव्हताच. तुम्ही दिली, जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागेल. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या आरोग्यमंत्र्याला जे आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत एक निवेदन लिहिलं, त्याच्यामध्ये काय मागण्या आहेत आमच्या की 100 खाटाच्या दिलेल्या सर्व दवाखान्यांची निपक्ष चौकशी करून आणि त्याच्या अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून त्या अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करावी. ज्या कोणी दवाखान्यांनी, ज्या दवाखान्याच्या डॉक्टरांनी ज्या नियमबाह्य परवानग्या घेतल्या त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावं. जिल्हा शल्य चिकित्सकांनी पदोन्नती सर्व नियम डावललं. या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 13 वर्ग 1चे अधिकारी उपलब्ध असताना, 13 वर्ग 1चे वैद्यकीय उपलब्ध असताना 2 वर्ग 2च्या अधिकाऱ्याला वर्ग 1चा अधिकार दिला, म्हणजे अतिरिक्त कार्यभार दिला. मला जिल्हा शल्य चिकित्सकांना या प्रश्न पडतो की तुमच्याकडे 13 कार्यक्षम एक अधिकारी असताना, जिल्हा वैद्यकीय अधिकारी असताना, त्यांच्याकडे तो अतिरिक्त भार जो द्यायला हवा होता तुम्ही तो दिला नाही आणि क्लास 2च्या असणाऱ्या अधिकाऱ्याकडे दिला. याचा अर्थ जे 13 तुमच्याकडे वैद्यकीय अधिकारी जे आहेत ते काय नालायक आहेत का हे कार्यभार सांभाळण्यासाठी? याचा उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे ना. 100 खाटाची परवानगी देण्यासाठी 4 सदस्यीय समिती गठीत गेली. जो 4 समितीचा जो अध्यक्ष आहे तो मधुकर कुंबरे आहे. त्या कुंबरेनी त्रुट्या दाखवलेल्या होत्या. त्याचं नाव कुंबरे असंच काय, हां मधुकर कुंबरेचं नाव आहे. त्यांनी नाकारली आणि शिफारसही केली. तर हे नाकाळेला आपल्या हा जो कुंबरे आहे याला डोक्यावर घेऊन नाचण्याचा नेमका कारण काय? मान्य जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यकाळामध्ये जेवढ्या काही निविदा निघाल्या, जेवढे नियोजन निघालीत, जेवढा खर्च झाला,
दवाखान्यावर अतिरिक्त काय खर्च करण्यात आलेला आहे, या सर्व विभागाची चौकशी झाली पाहिजे. अशा अनेक मागण्यांना घेऊन मी माननीय आरोग्यमंत्री महाराष्ट्र सरकारला एक निवेदन दिलेलं आहे, माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत. आणि येत्या 8-10 दिवसामध्ये याची निपक्ष आणि योग्य चौकशी जर झाली नाही तर परमानंद मेश्राम अस्मितेचा एल्गार या सामाजिक संघटनेच्या बॅनरमधून न भूतो न भविष्यती आंदोलन करेल. आणि आमची आंदोलनं कशी असतात हे संबंधित जिल्ह्याला याची कल्पना आहे.